नमस्कार, मयुरीज वर्ल्डमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत मूग डाळीचा ढोकळा। खायला अतिशय चविष्ट स्पॉन्जी असा आणि नाश्त्यात तुम्ही लगेचच बनवून खाऊ शकता आणि पौष्टिक असा नाश्ता तुमच्या मुलांना नक्की बनवून द्या आणि यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा। आणि यासाठी इथे आपण घेतलेली आहे ही बिना शिलटांची अशी पिवळी मुगाची डाळ। तर हिला असं 1 कप घ्यायचे आणि सोबतच इथे पोह्यांचं प्रमाण पण मी इथे दिलंय। 1/3 कप असे पोहे घ्यायचे आणि यांना छान स्वच्छ धुवून घ्यायचे। तर इथे मी 2 वेळा हे जे पोहे आणि डाळ आहे ना हिला धुवून घेतली आणि त्यात आपण इथे रवा टाकलेला आहे। हा रवा जो रेग्युलर आपण वापरतो ना उपमा वगैरेसाठी तो आहे। तर ह्यात आपण आता टाकणार आहोत ताक। तर पाण्यात न भिजवता तुम्ही ताकात भिजवला तर छान अशी थोडीशी आंबटसर चव येते याला। आणि जर तुमच्याकडे ताक नसेल तर तुम्ही दह्यात पाणी टाकून ह्याचा सुद्धा वापर करू शकता किंवा दह्यात डायरेक्ट भिजवलं तरीही चालेल। तर इथे आता आपण हे 1 ते 2 तासासाठी याला भिजत पडू देऊया, म्हणजे काय ना आपला जो रवा आहे तोही छान फुलून होईल आणि डाळ सुद्धा मस्त अशी सॉफ्ट झालेली आहे। तर आता आपण इथे याला मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत। तर वाटण्यासाठी मी इथे पाण्याचा वापर करणार नाहीये, इथे ताकाचाच वापर करायचा आहे। आणि याच्यात चवीसाठी आपण टाकणार आहोत हिरवी मिरची आणि अद्रक। खूप मस्त चव येते ह्याने। तर हिरवी मिरची आणि अद्रक नक्की टाका, म्हणजे काय ना आपला ढोकळा ना फार मस्त असा बनेल। आणि ही जी प्रोसिजर आहे ना ही तुम्ही अगदी जशीच्या तशी फॉलो करा आणि हे सगळं प्रमाण अगदी असंच वापरा, म्हणजे ढोकळा अगदी मस्त बनेल। आणि इथे जी दुसरी बॅच आहे ना हिलाही आपण वाटून घेणार आहोत। तर एक एक करून असं वाटायचं आहे, म्हणजे एकसाथ जास्त नाही घ्यायचं आहे सगळं प्रमाण। आणि छान असं फुलून गेलेत आपले पोहे, रवा आणि डाळ सुद्धा। तुम्ही बघू शकता एकदम मस्त असं सॉफ्ट आपलं बॅटर तयार झालेलं आहे। तर एका त्याला मोठ्या पातेल्यात असं मी काढून घेतलेलं आहे आणि इथे आपण चिमूटभर हळद टाकून घेणार आहोत आणि सोबतच चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि ह्यालाही छान मिक्स करून घ्यायचं आहे। हळद अगदी थोडीच टाकायची आहे, जास्त टाकण्याची गरज नाही आहे, अगदी चिमूटभर टाकलेली आहे। आणि याला छान मिक्स केल्यानंतर यात आपण 2 छोटे चमचे खाण्याचं जे तेल असतं ते टाकणार आहोत आणि यालाही छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि नंतर आपण जे ढोकळा बनवणार आहोत ना ते 2 बॅचेसमध्ये बनवणार आहोत, म्हणून मी याला 2 भागांमध्ये असं डिवाइड केलं आहे। आणि एका भागात इथे मी इनोचं 1 पाउच टाकलं आहे, म्हणजे 1 चमचा जो इनो असतो ना तो टाकलेला आहे। आणि त्यानंतर याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेचच याला तेल लावलेल्या ताटात आपण टाकून घेणार आहोत। मी स्टीमर ऑलरेडी रेडी करून ठेवलेलं आहे, एक 5 मिनिटं स्टीमर रेडी करून ठेवायचं आहे, म्हणजे छान वाफ आली पाहिजे त्या स्टीमरमध्ये। आणि इथे छान सजावटीसाठी आपण थोडीशी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली आहे वरतून। आणि बघू शकता तुम्ही स्टीमर आपलं रेडी आहे। तर आता आपण हे जे ताट आहे ना हे ढोकळ्याचं हे त्यात ठेवून दिलं आहे। आता याला छान स्टीम होऊन एक 15 मिनिटं झाली आहेत, आपण चेक करून घेऊया। मस्त तयार झालेला ढोकळा खूप छान स्पॉन्जी झाला आहे। याला तुम्ही गरम गरम लगेचच सर्व करू शकता। याला आपण असं पीसेसमध्ये कट करून घेणार आहोत आणि ह्यावरून तुम्हाला आवडेल तसा तुम्ही तडका टाकू शकता। मी इथे हिरवी मिरची, नंतर सोबतच कोथिंबीर आणि मोहरी, तीळ असं सगळ्याचा तडका असतो ना कढीपत्ता तो टाकलेला आहे। खूप मस्त आपला ढोकळा स्पॉन्जी बनून तयार झालेला आहे। याला तुम्ही तुमच्या आवडीनुसार चिंचेची चटणी, पुदिनाची चटणी किंवा केचप कशासोबत सुद्धा सर्व करू शकता। असा छान हेल्दी पौष्टिक नाश्ता आपला बनून तयार झालेला आहे। बघू शकता काय मस्त झाला आहे आणि चवीला सुद्धा खूपच छान आहे। ही रेसिपी नक्की ट्राय करा। बघा तुम्ही काय मस्त झाला आहे आपला ढोकळा। हे पहा काय मस्त अगदी स्पॉन्जी दिसतोय ना ढोकळा। तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की कसा वाटला, तर ही रेसिपी कशी वाटली तर। आणि माझे बाकीचे व्हिडिओसुद्धा नक्की चेक करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही आहे, शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे काय ना नवीन तुमचे जे माझे जे व्हिडिओज आहेत ना ते तुमच्या मोबाईलवर लगेच येतील, त्याचं नोटिफिकेशन लगेच येईल। लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।